नमस्कार, तुमचं स्वागत आहे अर्चित अँड श्रुतीज वर्ल्ड मध्ये. आम्ही गावी आलोय तर आम्ही शेतात जातोय. आजचा आमचं ब्लॉग आहे शेतातलं किती मजा केले. पैसे पाहिजे. बरं उद्या देतो मी त्याचा. इथे सगळे गाडीमध्ये बसत आहे. आता आम्ही जाणार आहोत आमच्या शेतामध्ये. तर मी तुम्हाला पुढे दाखवेन की आमच्या शेतामध्ये काय काय आहे. बघा, हे आलं आमचं शेत. हे आहे आमचं शेतातलं छोटंसं घर, एक छोटीशी रूम ज्याच्यामध्ये पप्पा शेतीसाठी जे लागणारं सामान असतं ते ठेवतात. चला शुद्धू ये. नो ही आहे आमची विहीर. या इथे कांदे लावलेले आहेत या शेतामध्ये, या पूर्ण शेतामध्ये. इकडे बघा, इकडे पूर्ण कांदे आहेत. आणि या दुसऱ्या शेतामध्ये इकडे पूर्ण कलिंगड लावले आहेत.
जे आता एका महिन्यानंतर काढायला येतील. हा इथे थोडासा लसूण लावलेला आहे, एवढाच आहे तो. कुठे कलिंगड दाखव. मी तुम्हाला दाखवते इथे कलिंगड केवढे साईज झालेले आहे यांची. फुलं त्यालाच लागतं. तिथे बघ किती आहेत, ते बघ तिथे एका जागी किती आहेत ते बघ. काय आहे हे? कलिंगड. त्याला काय बोलतात अजून? वॉटरमेलन. आता हे बघा मोठंसं बीर. तू यमी आहे का? काय बघायला आली तू? वॉटरमेलन. हा कुठे कुठे वॉटरमेलन? इथे. आता आम्ही खाली चाललोय दुसरे शेत बघायला. काय पेट्रोल आहे ते. कोल्ड्रिंक. औषध आहे ते. हे दीदी हे पण औषध आहे. हे शिवराम दादा आहेत जे आमच्या शेतामध्ये काम करतात. ते आमच्याकडे काम करायला दादा आहेत, ते इकडे फवारणी करतात आहे कलिंगडवरती. किडा वगैरे लागू नये त्याच्यासाठी फवारणी करत आहे कलिंगडवरती. काय आहे? ज्वारी. हे आमचं ज्वारीचं शेत आहे. कधी येणार अर्चू? त्याला आजीला विचार कधी येणार. फेब्रुवारी मध्ये येणार हे काढायला. दिवशीच आहे ना. अच्छा. आता ह्याला बांगलायचं. हा बांगलायचं. हा हे बघा. हा व्हेरी गुड. असंच काम करायचं. करा. या लोकांना गावी आल्यावर मज्जा येते काम करायला. तू पण काढ रे. मला दुखते. आदू चल काढ. काढ बरं. हा पोरगा काही काम करायला मागत नाही अजिबात. व्हेरी गुड. करा. श्रुती पण काढते इकडे घाण. हे काय आपलं गहू 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 आहे. हा गहू आहे आमच्या शेतातला.
तुम्ही आता बघितलं तिकडे कांदा होता, कलिंगड होतं, ज्वारी होती. हा आता आहे गहू. हा कधी येणार काढायला? फेब्रुवारीमध्येच येणार. आमच्याकडे सगळं घरूनच येतं, धान्य वगैरे. आम्हाला बटाटा भेटले. बटाटा भेटले आम्हाला, पण ते घाण होतं. चला काय नसतं पुढे. याच शेतामध्ये पहिले बटाटे लावलेले, त्याच्यातले काही काही बटाटे अजून शिल्लक आहेत. आणि नंतर याच्यामध्ये आता गहू लावलाय. अर्चू इकडे ये. असं पूर्ण आमचं शेत आहे इकडे. हे लोक शेतामध्ये राहिलेले बटाटे जमा करतात. हे काय आहे? बटाटे भरपूर काढलेले. आपल्याला फक्त मोठी पाहिजे, मोठी नाही. मम्मी आता थकले, इकडे बसून झाले. आम्ही चाललो आता तिकडे. त्या लोकांनी एवढे सगळे बटाटे जमा केलेत जे शिल्लक राहिले होते. अजून करतोय? हो, अजूनही भरपूर आहेत बटाटा. हे बटाटा का ठेवले बाबांनी एवढे बटाटे? म्हणजे ते आम्हाला काम करायला. आम्ही भरपूर काम करतो ना, तर आता आम्ही बटाटे उचलतोय. पण हे तर आता खराब आहेत ना, हे तर खाऊ नाही शकत. आम्ही नाही खातोय, हे तर राहिलेले आम्ही बटाटे काढतोय. हे असे का जमा करतोय तू? म्हणजे मला हातावरनं नाही, माझा हात दुखतात. कुठे? चला चला झालं, बस झालं. तुम्हाला उलटा करून चला आता वरती. आता वरती जाऊन एक ठिकाणी ऊस आहे, तो पण बघूया. चला ये ये. अर्चित आणि श्रुती वर्ल्ड्सला आहे ना. चला. तू हे एक शेत आहे. अजून या एका शेतामध्ये गहू आहे. ते लोक तिकडे बसले आता. कसं आहे? मज्जा येते. असं गावी आल्यावरती काम करायला लागतं. हा, या इथे इकडे पूर्ण नारळची झाडं लावली आहेत. या शेतामध्ये ऊस लावला आहे, पण तो अजून आला नाही. हे आत्ताच लावून टाकलं त्याला, अजून उगवला नाहीये. हे इकडे पाण्याचा पाट आहे, पण ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी नाहीये. पाऊस हे बघा, आता शेत फिरून येऊन सगळे कंटाळले. काय चाललंय बघा इथे. श्रुतिका काय करते? याचं काहीतरी वेगळंच चाललंय. तू काय करतोय? हा, ठिबकची पाईप जमा करायची, ह्याला पंखा बोलतो. आता आम्ही घरी चाललो आहोत. ए दीदी, आदू. आता आमची शेतातली ट्रिप संपलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.